नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. वडिलांनी लेकासाठी जमीन विकली, त्या जमिनीचं लेकानं सोनं केलं. आहे तरी कोण 35 चेंडू शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी. त्यानं वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. या दणकेबाज षटकारावर स्टेडियम मध्ये नुसता वैभव वैभवचा आवाज गुंजत होता, तर दुसरीकडे टाळ्या आणि शिट्ट्या वाजत होत्या. यावेळी प्रत्येक भारतीयाला भारतीय क्रिकेटला नवा तारा गवसल्याची खात्री झाली होती. त्याच्या एक खेळीने सर्वांनाच भुरळ पाडली. IPL मध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा हा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण, असा प्रश्न अनेक क्रिकेट प्रेमींना पडत आहे. चला तर मग जाणून घेऊया या उगवत्या ताऱ्याविषयी. 27 मार्च 2011 रोजी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवने वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले. कुटुंबाने आर्थिक अडचणींना तोंड देताना जमीन विकण्यापर्यंत मजल मारली, पण वैभवच्या प्रतिभेला खुलवण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही. सर्वात कमी वयात IPL मध्ये स्थान मिळालेला तो खेळाडू आहे. त्याला मेगा ऑक्शनच्या वेळी राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटीला खरेदी करून संघात सामील करून घेतलं होतं. त्याने जानेवारी 2024 मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याचं वय 12 वर्ष 284 दिवस होतं. त्याने डेब्यूच्या वेळी विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये बडोदाच्या विरोधात 42 चेंडूत 71 धावा ठोकल्या होत्या. तो लिस्ट A मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात कमी वयातील भारतीय खेळाडू आहे. वैभवला 4 वर्षाचा असल्यापासून क्रिकेट खेळण्याचं वेड लागलं होतं. त्याचे वडील संजीव यांनी त्याच्यासाठी घराच्या मागे एक ग्राउंड तयार केलं होतं. त्याला वयाच्या 9व्या वर्षी समस्तीपूरच्या एका क्रिकेट अकादमीत दाखल केलं. त्यानंतर वैभवने मागे वळून पाहिलंच नाही. त्याने या मैदानातही वरिष्ठ गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली होती. वैभवने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. अंडर-19 युथ टेस्ट 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईत खेळताना त्याने 58 चेंडूत 104 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हे अंडर-19 टेस्ट मधील भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठरलं. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.